उत्सव म्हटलं की आनंदाला उधाण येतं आणि ढोल ताशे निनादायला लागतात. पण हे ढोल ताशे या नावाचं नाटक आता रंगभूमीवर आलं आहे. पण हे ढोल ताशे थोडेसे वेगळे आहेत. नक्की किती ते आपण या दोन कलाकारांकडून जाणून घेऊया. क्षिती, ललित दोघांचंही मनापासून स्वागत. आणि ढोल ताशे म्हटलं की साहजिकच त्याचं गणेशोत्सवाशी एक नातं आहे. पण त्या ढोल ताशांपेक्षा हे ढोल ताशे खूप वेगळे आहेत असं आम्हाला कळलं. नक्की हे नाटक जेव्हा तुमच्याकडे आलं तेव्हा असं काय तुम्हाला वाटलं की ज्यासाठी तुम्ही ते मुळात स्वीकारलं? ते स्वीकारण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मला ढोल ताशांच्या आवाजाचा त्रास होतो. माझ्याकडे आता माझी आजी गेली, ती अनेक वर्ष माझ्याकडे राहत होती आणि मला माहिती, मी पाहिलं आहे की त्या आवाजाने 10 वाजता बंद होतात वगैरे सगळं, त्याला काही अर्थ नसतो. दुपारपासून वाजतात. तर तो त्रास मला होतो, माझ्या घरच्यांना होतो, माझ्या आजूबाजूला अशी खूप माणसं आहेत ज्यांना होतो. तर ह्याच्यावर स्टेटमेंट करणारं नाटक आहे. त्यामुळे मला असं वाटलं की मला या नाटकाचा एक भाग व्हायचा आहे. कारण असे विचार आत्ता माझ्या पिढीच्या बऱ्याच जणांना वाटतात, पण आमच्यातलेही काही जण त्यात सामील होतात का ते काय सवयीनं होतात. तर त्याच्याबद्दल भाष्य करणारं नाटक आहे, म्हणून मला असं वाटलं की हे स्वीकारावं. बरं ललित, तुझी आत्तापर्यंतची जी इमेज होती, जी आम्ही टेलिव्हिजनवरनं पाहिली, ती बॉय नेक्स्ट डोअर वगैरे अशी भूमिका होती. पण इथली या नाटकातली जी आहे ती संपूर्णपणे वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट करणारा असा हा तरुण आहे. तर ही जेव्हा तुझ्याकडे आली तेव्हा तुला असं वाटलं का की कितपत जमेल? कारण आधी जे एका दिग्गज अभिनेत्याने ते केलं होतं त्यामुळे तुझ्यावरती दडपण होतं का ही भूमिका स्वीकारताना? मला त्याचं दडपण नव्हतं, पण याचं नक्कीच होतं की ते विचार माझेही आहेत, जे या कलाकाराचे आहेत. इथल्या जी भूमिका मी करतो आहे त्या भूमिकेचं आणि माझं म्हणणं बऱ्यापैकी खूप प्रमाणात सारखंच आहे. सो मी ते कितपत प्रामाणिकपणे करू शकेन याचं दडपण मी स्वतःचंच घेत राहतो प्रत्येक भूमिकेत. तर ते एक होतं, बाकी असं काही नव्हतं. आणि मलाच चंप्रनची नाटकं मी आधीच वाचत होतो, आमच्या प्रायोगिक संस्थेतून करतही होतो. त्यामुळे या नाटकाबद्दल वाचलं होतं आणि हे करावं, हे कधी होऊ शकतं. एकतर त्याचा विषय हा कधीही संपणारा किंवा कधीच जुना होणारा असा नाही आहे. म्हणून मलाही भाग व्हावंसं वाटलं या नाटकाचा. तुम्ही कशाला काळजी करताय? हे वर्ष याचं झालं ना की पुढलं वर्ष आपलंच आहे. आदल्या दिवशीपासून नाही, माझ्या मावशीला सुद्धा कळवणार आहे. हो, पुढल्या वर्षी मी रजा घेऊन जाणार आहे माझ्या मित्राकडे साताऱ्याला. अरे मग या वर्षी सुद्धा सातारा रे. ही जी अशी भाव वाटते ना मनाला, ती बरोबर आहे. असं म्हणून सांगण्यापेक्षा अशी स्थिती व्हायला पाहिजेच का मनाची? हे नाही बघत. ते बघत बघतच आयुष्य गेलं माझं. हा आजच त्याकडे एक संधी आहे ना. याला मग जाऊ दे. चाललेला जीवन प्रवाह उगाच खंडित करू नकोस. हा धार्मिक नसते. बरं मला सांगा, गेले काही वर्ष तुम्ही दोघंही टेलिव्हिजनमध्ये ॲक्टिव्ह होतात आणि टेलिव्हिजनमध्ये प्रत्येक उत्सव म्हटला किंवा प्रत्येक सण म्हटलं की तो असं ग्लोरिफाय करून किंवा छान पद्धतीने साजरा होताना दाखवला. पण इथे मात्र तसे पाहता तुम्ही अनेक सण असे साजरे करताना आम्हाला टी व्हीवरती दिसलात, तू हिंदीत पण आणि तू पण मराठी सिरियलमध्ये. पण इथे मात्र जरा वेगळं आहे आणि पुन्हा एकदा रंगभूमीवर येताना हा विषय तुम्ही निवडलेला आहात. तर त्या काहीतरी मनात देखील विचार तसे आहेत का की काहीतरी वेगळं आपण लोकांसमोर आणतोय आता, एक क्षिती किंवा ललित म्हणून? नाही, वेगळं नाही, हे खूप महत्त्वाचं लोकांसमोर आणतोय असं वाटलं मला. हे वेगळं नाही आहे खरं तर, हे आपल्या रोजच्या आयुष्यात आहे. आपल्याकडे रोज लाऊडस्पीकर लागतात, प्रत्येक सणाला लाऊडस्पीकर लागतो, त्याचा होणारा प्रत्येकाला त्रास हा सारखाच आहे. सो वेगळं नाही, पण हे काय समोरचं म्हणाला ना की आपल्याला पटतं. मी टी व्हीमध्ये जेव्हा काहीतरी बघते ना तेव्हा माझ्या मनात एकदम क्रांतीवीर, मलाही असं एक 4 दिवस तरी वाटतं. तर हे 4 दिवस जरी लोकांना वाटलं ना नाटक बघितल्यानंतर की हो खरंच ह्याचा आपल्याला एवढा त्रास होतो, आपण तरी करू नये किमान, तरी खूप आहे असं मला वाटतं. ललित, तुझं काय? मला वाटतं की हे वेगळं नाहीच आहे. कारण आम्ही जे म्हणतोय ना ते प्रत्येकाच्या डोक्यात सतत चालूच असतं, फक्त ते कोणी मांडत नाही. त्याच्यामुळे हे मांडल्यानंतरच एक असतं ना की गर्दी 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 मिळून ठरवते, गर्दी मिळूनच मग ते डोकं पुढे जातं. आणि कोणीतरी काहीतरी वेगळं म्हणायचा प्रयत्न केला की ती गर्दी त्याला दाबून टाकते पुन्हा. त्याच्यामुळे कोणीही डोकं वर नाही काढत. प्रत्येकाच्या डोक्यात हे आहेच, आम्ही जे सांगतोय ते खूप वेगळं नाही आहे. त्यामुळे म्हणून आम्हाला या नाटकाद्वारे असंच म्हणायचं आहे की तुम्ही तुमचं डोकं वर काढा प्रत्येकाने. की ह्या 100 लोकांपैकी जे प्रयोग बघून गेले, एकाने जरी डोकं वर काढलं तरी काहीतरी त्यांच्या घरात जरी काहीतरी सुधारलं ना तरी भरपूर आहे. काकू, तू मला सांगायचं काय काय म्हणून साजरे करावं? अरे सगळे इतके सण, घरातल्यांचे, नातेवाईकांचे, मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस, उद्घाटन, निरनिराळे वर्षारंभ, नोकरी लागणं, प्रमोशन्स मिळणं, मुलांच्या परीक्षांचे रिझल्ट, शिवाय खेळात पहिला, वक्तृत्वात पहिली, शिवाय सत्यनारायण, निरनिराळ्या शांती, रुद्र, मुंजी, साखरपुडे, पंजाबांसारखे 3-3, 5-5 दिवस लग्न, नवरा नवरीचे नाच, आणखी किती सांगू तू? काय करते ते रोगट नाही वाटत?
बरं, नाटकाची टीम तशी पुन्हा तुमच्या सगळ्यांसोबत खूप यंग आहे. अभिजित आहे, अमृता आहे. या सगळ्यांसोबत एका नव्या संचामध्ये एखादं चांगलं नाटक सादर करताना मजा येते आता, कारण काही प्रयोग झालेले आहेत. तुम्ही किती एन्जॉय करताय आता प्रयोग? खूप. एकतर मी ललितबरोबर आधी सिरियलमध्ये काम केलं आहे, मला खूप जवळचा मित्र आहे तो. राजन काकाबरोबर भिसांबरोबर मी ऑलरेडी 3 नाटकं केली आहेत. आईबरोबर मी 1 नाटक केलं आहे. अमृता माझी कॉलेजपासूनची मैत्रीण आहे. विजय किंकरांबरोबर मी माझं पहिलं व्यावसायिक नाटक केलं होतं. त्यामुळे संच ओळखीचा होता. बऱ्याच सगळ्यांनाच रादर जो विषय आहे ना तो पटतोय. त्याच्यामुळे असं आपल्या मनातल्यापेक्षा वेगळं कुणीच करत नाही काम. सगळ्यांना हे जे म्हणायचं आहे ना नाटकात ते सगळ्यांच्या मनात आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली वी आर ऑल ऑन वन पेज. त्याच्यामुळे मजा येते करायला. ललित, तुझा अनुभव कसा आहे? नाटक तू खूप केलेलं आहेस, पण तरी देखील व्यावसायिक नाटक आणि असा एक फेस म्हणून आता लोकांसमोर येतोयस, तर कसं वाटतं मला? टीम एकतर तुम्हाला चांगली मिळायला हवी नाटक करताना, कारण ती एनर्जी जी असते ना ती सगळ्यांमध्ये ती एकच वाटली पाहिजे. ती सगळ्यांना सांभाळून घेणारी आणि सगळ्यांना आपले काम आणखीन चांगलं करण्याला मदत करणारी हवी. तर तशी ही सगळी टीम आहे. मी क्षितीलाच ओळखत होतो, लाली मावशीला ओळखत होतो, बाकीच्यांची ओळख नंतर झाली. पण आम्ही म्हणजे जवळजवळ म्हणजे मित्र असल्यासारखेच आम्ही सगळ्या तालमी अशाच केल्यात सगळ्या एकत्र, आणि प्रयोग करताना ती सगळी एनर्जी तुम्हालाही बघायला मिळेलच. बरं, आधी जेव्हा नाटक सादर झालं होतं तेव्हा त्या उत्सवाला आणि त्या गोष्टीने जास्त महत्त्व दिलं होतं, पण आम्हाला असं कळतं की आता त्यातला जो ध्वनी प्रदूषणाचा जो मुद्दा आहे किंवा गोंगाट जो आहे तो थोडासा जास्त प्रमाणात तुम्ही हायलाईट करण्याचा प्रयत्न केलेला आता समोर सादर करताना. तर विजय केंकरेंनी जेव्हा दिग्दर्शन नव्याने केलं त्याच नाटकाचं, तेव्हा त्यांच्याबरोबर काम करताना कसं वाटलं, आणि हा मुद्दा जो आहे जो आज प्रत्येकाला मनाला भिडतो कुठेतरी, तो कशा पद्धतीने मांडला आहेत नक्की? माझं म्हणणं आहे, मला असं वाटतं की ध्वनी प्रदूषण किंवा या सगळ्या गोष्टी आहेतच या नाटकात, पण त्याचा मेन जो बेस जो आहे, मूळ जे आहे ना, ते धर्म आणि माणूस याच्याशी रिलेटेड असलेलं हे नाटक आहे खरं तर. की त्याच्यानंतर हे येणाऱ्या सगळ्या त्याच्या फांद्या आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्याशी रिलेटेड असलेल्या आहेत. पण धर्माचं आणि माणसाचं काय नातं आहे नक्की, धर्मवेडामुळे माणसाचं काय होतं नक्की, आणि आपण जे करतोय ते परंपरेमुळे चालत आले म्हणून करतो आहोत, खरंच आपण स्वतःला प्रश्न विचारतोय की मी हे का करतोय. असं काहीतरी आहे या नाटकामध्ये, आणि त्यातूनच हे सगळे प्रश्न येतील किंवा त्यातूनच या सगळ्या मुद्द्यांना हात लावला जातो. तुम्ही ऐकायला फक्त संभाषणाची खंडातच पडलं. मान्य आहे, मान्य. मान्य काय? सवलत आला आधी. मान्य, खूप मजा आली. आणि एक ध्वनी प्रदूषणाचं ते म्युझिक इफेक्टमध्ये राहुलने खूप छान केलं आहे. जे म्हणायचं म्हणजे आम्हाला स्टेजवर सुद्धा त्या बाहेरच्या आवाजाचा त्रास होतो, आणि आम्ही बसवताना म्हटलं अरे याचा त्रास होतो, तर तो मला म्हणाला बघ इथे तुला एवढा त्रास होतोय तर काय होत असेल लोकांना पुण्यात जे राहतात. आणि मला माहिती आहे, माझी मावशी राहायची टिळक रोडवर. आणि ते ध्वनी प्रदूषणाचं तू म्हणतोस ना, त्याच्यापेक्षा ना मनाचं प्रदूषण जे आपल्या सगळ्यांना आहे ना, सगळ्यांनाच आहे, मला पण आहे, मलाही हे राग येतो, पण एखादा मित्र माझा त्यांच्यात वाजवत असेल कसं अरे वा काय छान वाजवतो, हे माझं सुद्धा कन्फ्युजन आहे अजूनही. त्याच्यावर भाष्य करणार आहे. आणि धर्म आपल्याला खरंच कळलाय का? धर्मात असं म्हटलंय का की ढोल ताशे नाही वाजवले तर गणपतीचं विसर्जन होणारच नाही? असं काही नाही आहे. आपल्याला कसं आपला धर्म कळलेला नाही आणि आपण ब्लाइंडली काहीतरी फॉलो करत चाललोय, याबद्दल भाष्य करणारं हे नाटक आहे. बरं, चंप्रा देशपांडेंनी जेव्हा लिहिलं होतं तर तेव्हा थोडासा काळ वेगळा होता. आता जो आहे तेव्हा कदाचित 100पैकी 10 जणांना असं वाटत असेल की हे म्हणतायत ते बरोबर आहे. आता जवळपास 80 लोकांना तसं वाटतंय की हे जे म्हणतात ते बरोबर आहे, आणि ते तसं पाहायला गेलं तर कालातीत नाटक आहे. आणि पहिल्या प्रयोगाला ते स्वतः देखील आले होते असं आम्हाला कळलं. तर काय त्यांची प्रतिक्रिया झाली, कसं त्यांना तुमचं काम आवडलं? त्यांना खूपच आवडलं, कारण ते आम्ही आधीही भेटत होतो, त्यामुळे त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया खूपच चांगली होती. त्यांना खूप आवडलं ते. आणि तुम्ही म्हणाला तसं की ते कालातीत आहे हे नाटक, त्यामुळे आम्ही या नाटकात खूप बदल नाही केलेत. फक्त कॉस्ट्यूम किंवा सेटमध्ये 1-2 गोष्टी आणि वाक्य 3-4 बदलली आहेत फक्त. बाकी आम्हाला काही बदलायची गरज नाही पडली. ढोल ताशे या नाटकामधलं प्रत्येक जे जोडपं आहे ते एक वेगळा विचार घेऊन समोर येतं प्रेक्षकांच्या. त्यातलंच एक जोडपं आपल्याबरोबर आहे, ते म्हणजे अभिजित आणि अमृताचं जोडपं. दोघांचंही मनापासून स्वागत. आणि मला सांगा की एक वेगळं नाटक, पुन्हा एका वेगळ्या नाटकातनं तुम्ही पुन्हा एकदा समोर येत आहे लोकांच्या, तर काय या नाटकात पटलं होतं ज्याच्यासाठी हे नाटक जेव्हा आलं तेव्हा त्याला हो म्हणालात? चंप्रा देशपांडेंचं ढोल ताशे हे नाटक ऑफकोर्स सगळ्यांनी ऐकलेलं आहे, या फील्डमध्ये आहे तर ते वाचलेलंही आहे. आणि हे 100% पटलेलं नाटक आहे. कारण म्हणजे
गणपती विसर्जन किंवा देवाच्या नावावर भक्तीपेक्षा त्याचं प्रदर्शन जास्त होतं आहे का हे आपल्यालाही सतत वाटत असतं. म्हणून आपण आपल्या आयुष्यात काही काही चेंजेस करत आलेले असतो. पण म्हणजे कामाच्या रूपात ना असं एखादं नाटक करायला मिळणं हे खरंच मी लकी समजते. म्हणून जेव्हा विचारण्यात आलं की तू करशील का, तेव्हा मी अगदी आनंदाने लगेच हो म्हटलं. कारण विजय केंकरे डिरेक्ट करणार होते, राजन काका आहेत, क्षिती, लाली मावशी, अभिजित आहे, ललित आहे, या सगळ्यांबरोबर काम करताना अत्यंत मजा येते. कारण आम्हा सगळ्यांना ही गोष्ट अतिशय छान पटलेली आहे. आणि त्यामुळे ह्या नाटकाचा जो बेस आहे, आम्ही उलट कॅरेक्टर्स करतोय रादर दोघंही, की आम्हाला मिरवणूक बघायची आहे असा आमचा उलट याच्यामध्ये आमचे कॅरेक्टर्स आहेत. पण ते आम्ही खूप कन्व्हिन्सिंगली करू शकतो, कारण आम्हाला जी खरी बाजू आहे ना ती फार उत्कृष्टपणे पटलेली आहे. अभिजित, तुझं काय म्हणणं आहे? नाही, माझंही अगदी तेच मत आहे की मुळात ही बाजू पटणं आवश्यक आहे, हे नाटक पटणं आवश्यक आहे. कारण की जोपर्यंत हा विचार तुमच्या मनात येत नाही, तुम्हाला कळत नाही की कुठे चुकतं आहे, तोपर्यंत ती चूक तुम्ही इतरांना दाखवू शकत नाही. त्यामुळे चंपरणचं लिखाण इतकं उत्कृष्ट दर्जाचं आहे की त्यांनी फार हलक्या फुलक्या पद्धतीने एक छान आणि समजूतदारपणाचा विचार जो म्हणजे असं म्हणतात की समाज सुशिक्षित आहे पण समजूतदार नाही, तर हा जो भाग आहे हा नेमकं हे नाटक दाखवून देतं की तुम्ही सुशिक्षित असणं फक्त महत्त्वाचं नाही आहे, समजूतदार असणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याच्यातली भक्ती जाऊन त्याला ना एक बिभत्स असं रूप लोकांनी आणून दिलेलं आहे. ते प्रत्येकाला पटतंय, कुठेतरी मनात सगळ्यांनाच हे होतं आहे, पण कोणी त्याविषयी बोलायला घाबरतं. कारण ते पूर्वकाळापासून चालत आले आहेत आणि समाज जिकडे जातो तिकडे आपण जातो. वहिवाटेच्या विरोधात जाणारं फार धाडस कोणी करत नाही, पण हे नाटक ते धाडस करतं आणि फार हलक्या फुलक्या पद्धतीने करतं, अजिबात कोणाला न डिवचता न दुखवता करतं. त्यामुळे आणि हे पटतं. म्हणजे आम्हाला जे काही अनुभव आले, नाटक बघितल्यानंतर 2-3 प्रेक्षक येऊन भेटले, काय जे काही त्यांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की आम्हाला हे अत्यंत म्हणजे प्रामाणिकपणे पटलेलं आहे की तुम्ही जे म्हणताय ते करेक्ट आहे. ही भक्ती नाही आहे, हा धर्म नाही आहे, तो समजून घ्यायला हवा, त्याचा शोध घ्यायला हवा. कोणीतरी करत आलं म्हणून त्याच्यामागे आम्ही जातो आहे, ह्याला काही अर्थ नाही आहे. आशा करूयात की नाटकाचे प्रयोग जास्तीत जास्त होत आणि जास्तीत जास्त प्रतिसाद तुम्हाला मिळावा. थँक्स अ लॉट. गणपती बाप्पा मोरे. थँक्यू. आमची ही म्हणाली की तुम्ही अक्षय कुमारांकडे जाऊन पडा. आमची ही अक्षय कुमार म्हणते. आमची ही म्हणाली की घरी काम असतं सगळं बाकी एक छान केलं तू. अरे आमच्या घरी म्हणजे नुसतं खचा आकडच भरलेला आहे, पाय ठेवायला जागा नाही तिथे. घरचे लोक आले गेले बघत नाही, भाडं चहा पाणी करत आणि हे सगळे बघ. ढोल ताशे या नाटकामध्ये टी व्हीवरती हमखास दिसणारा एक चेहरा एका वेगळ्या भूमिकेतून आपल्याला दिसणार आहे, ते म्हणजे अभिनेते राजन भिसे. राजन सर, मनापासून स्वागत तुमचं. आणि आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला ज्या ज्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे त्या सगळ्या भूमिकांना एक उभा छेद देणारी अशी एक वेगळी भूमिका तुम्ही या नाटकात करताय. काय नक्की आहे, काय त्याबद्दल सांगा. हे नाटक 10 वर्षापूर्वी आलं होतं, त्यावेळेला मी या नाटकाचा सेट डिझाईन केला होता. आताही मी या नाटकाचा सेट डिझाईन केला आहे, पण ह्याच्यामध्ये जी भूमिका पूर्वी हेमू अधिकारी करत असत ती भूमिका आता या नाटकामध्ये मी करतो आहे. आणि एक टिपिकल मध्यमवर्गीय पुण्यामध्ये राहणारा आणि ज्याला आपण बुद्धजन म्हणतात ना, रामाय स्वस्ती रावणाय स्वस्ती, सगळ्याला होला हो, त्याला त्या माणसाचं म्हणणं पटतं आहे. तो जे सांगतोय तेही पटतं आहे. थोडंफार वाचन ह्याचंही झालं आहे, पण तरीही तो म्हणतो जाऊ दे बघू दे ना, काय मर काय होत नाही रे, असं ही जी जाऊ दे रे मरू दे ही जी वृत्ती आहे, या वृत्तीचं प्रतिनिधित्व करणारा हा माणूस आहे. की खरं तर हा सगळा उत्सव आणि हे जे फोफावले गेलं हे सगळं, ते खरं तर या वृत्तीच्या माणसांमुळे फोफावलं आहे. जाऊ दे मरू दे काय होत नाही, काय त्या 5 ढोल वाजले तर ते 5चे 500 झाले, ते तोपर्यंत लोकांच्या ते लक्षात येत नाही. आणि त्याच्या मात्र ते लक्षात येते नायकाच्या. तो म्हणतो की हा धर्म नव्हे, हा देव, हे देवाचं हे नव्हे, आपल्या धर्मात हे कुठेही सांगितलेलं नाही. तुकाराम महाराजांचे अभंगांचे दाखले देतो की हे वेगळं सांगितलं आहे आपल्याकडे, त्यांनी वेगळं सांगितलं आहे की मागे पुढे दिसे अवघा रिता ठावं, काही नाहीच आहे, तुम्ही हे काय करताय. की तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी, की अवघी पंढरी हेच माझी, अवघं विश्व ब्रह्मांड हीच माझी पंढरी आहे.
मी ही वैश्विकता आहे. तर मग मी सांगितलं म्हणजे ह्याच्यामध्ये खूप छान वाक्य आहे या नाटकामध्ये, की माणूस दुःखी होण्याची पद्धत जर जगामध्ये एकच असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे धर्म हा एकच असला पाहिजे. आणि तो धर्म आहे मानवता धर्म, ज्याची जाणीव अख्ख्या जगाला हळूहळू होते आहे. ढोल ताशे हे नाटक ज्यांनी आपल्यापर्यंत आणलं ते दिग्दर्शक आणि निर्माते आपल्याची जोडी आपल्याबरोबर आहे, ते म्हणजे विजय केंकरे, प्रसाद कांबळे, दोघांचंही मनापासून स्वागत. विजय सर, इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा तेच नाटक लोकांसमोर आणताय, तर नक्की काय तुमच्या डोक्यात विचार होता आणि काय नक्की बदल त्यामध्ये केलेला आहेत आता पुन्हा नव्याने मांडताना? मी 1999 साली हे नाटक आविष्कारासाठी केलं होतं आणि ते मला 2015-2016मध्ये परत करावंसं वाटलं. ह्यातच सगळं आलं ना का, म्हणजे परिस्थिती फारशी बदललेली नाही आहे आणि ती परिस्थिती फारशी बदललेली नाही म्हणून तर नाटक करावंसं वाटलं. आणि आताच्या हिशोबाने काही त्याच्यातले म्हणजे रेफरन्सेस बदलले, परंतु हे जर सोडलं तर मुद्दा अजूनही तसाच आहे आणि तो त्याच पद्धतीने तसाच शिल्लक आहे. या मिरवणुकीचा हिंदुत्ववादाने की साध्याला उपयोग होतो मात्र धर्मनिरपेक्षतावादी पुढारी खास दिल्लीहून येऊन सामील होता त्या मिरवणुकीत. हो, ते आम्ही हिंदूच आहोत, पण हिंदुत्ववाद कसा देश हिताचा नाही हे पटवून द्यायला गंमत आहे. तुम्हाला सांगू का, आपल्या देशामध्ये म्हणजे 20% जास्त इतर धर्मी आहे, त्यामुळे फाळणीनंतर आश्वासक भूमिका घेणं भागच होतं. हे नाटक तेव्हा देखील प्रायोगिक किंवा फारसं रूढार्थाने यशस्वी असं झालेलं नव्हतं, तरी देखील तुला आता पुन्हा आणताना तुझ्या डोक्यात नक्की काय विचार होता, का तुला हे करावं असं वाटतं? भद्रकालींनी नॉर्मली आत्तापर्यंत आपण जी केली ती नवीनच नाटकं केली आहे. सो व्यावसायिकला हे नवीनच नाटक आहे, पहिली गोष्ट ती. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की ढोलताशे, जेव्हा हा शेखर घोसला कोण या नाटकाची आमची चर्चा चालू होती आणि आम्ही जेव्हा ते करायचं ठरवलं होतं त्याच वेळेला सायमल्टेनियसली ढोलताशे करणार होतो डिसेंबरच्या आधी. पण फॉर सम रिझन दोन्ही नाटकं पुढे जात होती, तर डिसेंबरमध्ये शेखर घोसला आलं आणि आता ढोलताशे आलं. ढोलताशाबद्दल सांगायचं तर चंप्रनचं बुद्धिबळ आणि जब्बू नांदीमध्ये होतंच. चंप्रनचं नाटकांची मी दुसऱ्या एका नाटकाचं वाचन केलं होतं आणि मग असं वाटलं, विजय काकाचं आणि माझं बोलणं झालं की आपण ढोलताशे व्यावसायिकवरती का करूया. आणि मग तसं ढोलताशे व्यावसायिकवरती करण्याचं ठरलं आणि मग कास्ट जमत गेली, सगळ्या गोष्टी जमत गेल्या आणि डिसेंबरचं फक्त जानेवारीमध्ये 2016मध्ये हे नाटक आलेलं आहे. तरी देखील म्हणजे ललित प्रभाकर तसं पाहायला गेलं तर मालिकांमधला चेहरा, पण तरी देखील तसं पाहायला गेलं तर तसा तो फार नौका आहे. पण ही जी भूमिका आहे ती संपूर्णपणे त्याच्यावरती हक्क नाटक अवलंबून आहे. अशा वेळेस त्याला मुख्य भूमिकेत कास्ट करावं असं तुम्हाला काय वाटतं? एकतर काय होतं ह्या नाटकामध्ये ना, प्रमुख भूमिका करणारा जो माणूस आहे त्याला त्या व्यक्तिरेखेचे विचार पटलेले असले पाहिजेत आणि ललितला ते पटलेले आहेत, हा त्याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट अशी असते ना की तुम्हाला व्यावसायिक नाटकामध्ये एखादा मुद्दा जेव्हा मांडायचा असतो तेव्हा मांडताना जर सेन्सिबल हिरोची प्रतिमा असलेला माणूस जर तुमच्यासमोर असेल तर त्याचं म्हणणं लोक ऐकतात. तर ललितला घेण्यामागे ती एक फार महत्त्वाचा भाग आहे की तो बोलतो ते ऐकतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो चांगला अभिनेता आहे, त्यामुळे तो ते काम निश्चित करेल असं मला वाटलं. आणि चौथी गोष्ट म्हणजे आता तो त्या वयाचा आहे ज्या वयाचा तो हिरो असणं, अक्षय शाळीग्राम असणं आवश्यक आहे त्या वयाचा. म्हणजे आपण नक्की कुठच्या दिशेला चाललो याचा शोध घेण्याचं जे वय असतं ना त्या वयातला तो आहे, म्हणून म्हणत ललितला घेतला नाटकात. बरं, मला सांगा की नाटकामध्ये एक छोटीशी भूमिका सुद्धा करताय, तर सगळं व्यवस्थित चालू आहे की नाही ते पाहण्यासाठी? ते डबल त्यांचा ॲक्च्युली ट्रिपल रोल आहे, मग ते डिरेक्शन करतात प्लस त्यांचा डबल रोल आहे. सो मला वाटतं ही ट्रिपल ट्रीट आहे विजय काकाची. नाही, त्यासाठी नाही, मी पूर्वी ते काम त्या नाटकामध्ये केलं होतं आणि मला असं वाटतं की मी म्हणजे प्रत्येक अभिनेत्याची ना एक कपॅसिटी असते, त्यांनी तेवढं काम करावं. धन्यवाद, एवढ्या मनापासून दोघेही जण बोललात आणि असेच प्रयोग सुरू राहावेत याच आमच्याकडनं दोघांनाही शुभेच्छा. थँक्यू.